पीडित महिला प्रिया सिंग प्रकरणात आता कासार वडोली पोलीस ठाण्यामध्ये आता तिघांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आता कासारवडी पोलीस स्टेशनने तिघांना देखील अटक करण्यात आलेली आहे। आपण सध्या कासार वडोली पोलीस ठाण्यामध्ये आहोत आणि याच ठिकाणी प्रिया सिंग हिला मारहाण प्रकरणात तिघांची जी नावं आली होती त्यापैकी MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड सह त्यांची दोन मित्रांनी तिला मारहाण करणे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच पोलीस स्टेशनमध्ये SIT देखील नेमण्यात आली होती DCBच्या अतिरिक्त आणि याच ठिकाणी आता त्याचा तपास करत आता सध्या तिघांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर दोन ज्या गाड्या होत्या ज्या गाडीने तिला धडक देण्यात आली त्यापैकी ह्या दोन गाड्या ज्या आहेत ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता सखोल चौकशी आहे कासारवडी पोलीस स्टेशन करत आहे। मात्र अश्वजित गायकवाड आणि प्रिया सिंग याच्या गेल्या 4.5 वर्षापासून यांच्यामध्ये प्रेम संबंध होते असं देखील त्या पीडित महिला प्रिया सिंग यांनी सांगितलेलं आहे। मात्र या संदर्भात जो वाद झाला होता ठाण्यातील ओळा माझीवाडा या ठिकाणी असणाऱ्या कोठियाड या हॉटेलच्या बाहेर यांचा वाद झाला होता आणि वादाचं रूपांतर पाहायला गेलं तर टोकास गेलं होतं आणि त्यानिमित्त तिने या संदर्भात कासारवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हीच ती गाडी आहे स्कॉर्पिओ जी प्रिया सिंग हिला या रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलं होतं आणि ती देखील गाडी या ठिकाणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आणि दुसरी गाडी जिचा आरोप केला होता ज्या गाडीने तिला धडक दिली होती हीच ती रेंज डिफेंडर जी कार आहे लँड रोवर ही गाडी आहे आणि ही देखील गाडी आता ही ताब्यात घेण्यात आलेली आहे। पाहू शकतो या गाडी संदर्भात आता पोलीस देखील आता अधिक तपास करत आहे। CCTV मार्फत आता कुठकुठे ही गाडी नेण्यात आली हे देखील तपास करत आहे। मात्र ही गाडी जी आहे दोन्ही गाडींचे 3 आकडा असा नंबर आहे त्यामुळे दोन्ही गाड्या ज्या आहेत काळ्या रंगाच्या आहेत त्यामुळे प्रिया सिंग यांनी परत पुन्हा आता स्टेटमेंट दिलेली आहे। ती कन्फ्यूज झाली होती कुठली गाडी होती नक्की मात्र तिने सांगताना जी आहे ती लँड रोवर ही डिफेंड गाडी या गाडीने तिला धडकण्यात आली त्यामुळे नक्कीच आता पोलिसांनी ही देखील गाडी ताब्यात घेण्यात आली। पाहू शकतो ही गाडी जी आहे हिची नंबर प्लेट जी आहे ती पाहू शकतो चिटकवण्यात आलेली आहे आणि ह्याच गाडीने तिला धडक दिली आहे का ह्या देखील आता अधिक तपास पोलीस करत आहे। मात्र सध्या बघायला गेलं तर या ठिकाणी SITची जे स्थापन करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अश्वजित गायकवाड सर रोमिल पाटील व शेळके यांना देखील आता ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा हा अश्वजित गायकवाड आहे आणि त्याचं गेल्या 4.5 वर्षापासून या प्रिया सिंग सोबत आता जे ते प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधाचा वादात रूपांतर झालं आहे। त्यामुळे प्रिया सिंग सध्या खाजगी रुग्णालयामध्ये ही उपचार घेत आहे। काल देखील या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी आले होते मात्र त्यांनी मागणी केली आहे प्रिया सिंगनी देखील मागणी केली 307चा जो तो गुन्हा या ठिकाणी दाखल करावा अन्यथा हा विषय मी अधिवेशनात देखील घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता पुढील तपास पोलीस कसे करणार आणि या संदर्भात गुन्हा नोंदवणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा रोशनसह गणेश थोरात TV9 मराठी ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।